विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या संदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष एकनाथ डोले, पुणे कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख संजय मोरे, संतोष सोनवणे, दीपक कुंजीर, राजेंद्र शिळीमकर, महेश बाबर, सागर माळकर, मुरलीधर विलकर, गणेश घोलप, रुपेश थोरात, रोहिणी कोल्हाळ आदी सहभागी झाले होते। आमदार बाबर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण येवला, अजित शिंदे, उत्तम भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना या मागण्यांचे निवेदन दिले। आरटीओच्या संगम पुलाजवळील इमारतीचे 2 मजले वाढवण्यात यावेत, मोहम्मदवाडी येथे कार्यालय सुरू करावे, सीएनजीचा पुरवठा सुरू करावा, कार्यालयात गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी, महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधावीत यासह विविध मागण्या करण्यात आल्या। त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन येवला यांनी दिले। नवीन कार्यालयासाठी जागेची कमतरता असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले। मोहम्मदवाडी परिसरात परवाना कॅम्प लवकरच घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आता जर तुम्ही आतमध्ये गेलात तर अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मंत्रालयाला लागलेली आग आणि त्या धर्तीवरती जर या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कागदाचे गठ्ठे प्रत्येक टेबलच्या खाली, वर, कपाटात, दरवाजापाशी सगळे कागदच कागद या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारची सुरक्षितता या आरटीओमध्ये मला दिसत नाहीये। दुसरी गोष्ट, 2 मजल्याचं सँक्शन असताना सुद्धा वरच्या 2 मजल्याचं काम हे पूर्ण का करत नाहीये हेही मला या ठिकाणी कळलेलं नाही। म्हणून वरच्या 2 मजल्याचं काम आरटीओने पूर्ण केलं पाहिजे। आतमधलं फर्निचर आहे, कुठल्याही प्रकारचं फर्निचर त्या ठिकाणी नसल्यामुळं सगळ्या जनतेची कागदपत्र अस्तव्यस्त त्या ठिकाणी पडलेली आहेत। ती एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आज पुणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि आरटीओ ऑफिस एक तर इथं एक आहे आणि आळंदीला आहे। जसं पुणे शहर वाढतं तसे आरटीओची कार्यालय वाढली पाहिजेत। आरटीओनी जागा काही पाहिलेल्या आहेत, काही मोहम्मदवाडीमध्ये आहेत, काही बावदानमध्ये आहेत, काही इतर ठिकाणी आहेत। आमचं तेच मागणं आहे की तुम्हाला जागा मिळालेली आहे, जागा मिळाल्यानंतर तुम्ही याचंच उपकेंद्र त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे आणि ते 2 महिन्याच्या आत उपकेंद्र जर निर्माण केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या ठिकाणी आणून, हजारो कार्यकर्ते आणून आरटीओला टाळं ठोकण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत। दुसरी गोष्ट, तुम्ही प्रदूषणमुक्त पुणे करा म्हणता, आम्ही तेच म्हणतो की प्रदूषणाला आळा बसला पाहिजे। म्हणून जे सीएनजी आपण काढलेलं आहे, मग रिक्षाला सीएनजी असेल, गाड्यांना सीएनजी असेल, मोठ्या गाड्यांना असेल, सीएनजीची जी निर्मिती आहे मग सीएनजी मिळायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही। रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना, बसवाल्यांना रात्रंदिवस त्या पंपावरती उभं राहावं लागतं, एका बाजूला लाईन लावावं लागते, एका बाजूला धंदा बुडतो। अशा अवस्थेमध्ये आज रिक्षावाले, टॅक्सीवाले, इतर गाड्यावाले अडचणीत आहेत। म्हणून सीएनजीची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती या ठिकाणी पंपाची करा, किंवा पंपाची नाही करता आली
तर जे पंप आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये CNG तुम्ही द्या आणि पंपाचीच निर्मिती केली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी एकाच पंपावरती लोड येतो, म्हणून उपनगरामध्ये सुद्धा त्या CNGची निर्मिती त्या ठिकाणी केली पाहिजे. आज जर आपण गेलात तर आमच्या महिला भगिनी कर्मचारी त्या ठिकाणी कामाला आहेत. त्या महिला भगिनी कर्मचाऱ्यांना जर डबा खायचा असेल तर त्यांना जागा नाही आहे, बाथरूमला जायचं असेल तर त्यांना सेपरेट टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. आज आपण भारत देश कुठल्या दिशेला चाललेलो आहोत. महिलांना 50% आपल्याबरोबर प्राधान्य दिलेले आणि सुविधा मात्र आपण 10% सुद्धा देत नाही. म्हणून या मागणीसाठी आम्ही आज RTOला पहिलं निवेदन या ठिकाणी देतोय. शालेय बसच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्या ठिकाणी राहिली पाहिजे, म्हणून बसमध्ये जे काही सुरक्षिततेच्या बाबतीत करता येईल, मग बस असेल, व्हॅन असेल, ज्या कोणी असतील ते करत असताना बस जे मालक आहेत किंवा जे रिक्षावाले आहेत त्यांना सुद्धा वेटीस धरता कामा नये. त्यांना सुद्धा थोडंसं रिलीफ देऊन सगळ्यांना बरोबर घेऊन हातात हात घालून आपल्याला प्रशासन आणि जनता याचं एकत्र काम केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही घेराबा घालण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज या ठिकाणी निवेदन देतोय, पण या निवेदनामध्ये जर काही फरक दिसला नाही, कारवाई झाली नाही, तर त्याच्यावरती आम्हाला आवाज उठवावा लागेल आणि मोठं आंदोलन असणार त्यावेळेला, प्रचंड मोठं, की किमान 5,000 लोक या ठिकाणी जमतील. आणि 15-15 वर्षे एकाच RTOमध्ये काही काम करणारी माणसं आहेत, आरगणपणे काही लोक वागतात, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई या ठिकाणी बोर्ड नावाचा कोणतरी अधिकारी आहे, आरगंट वागतो, लोकांशी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मागण्याचं काम करतो, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे.